नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध होत असून यामध्ये आता भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी सुद्धा विरोध दर्शवलाय। चव्हाण यांनी नेमका का विरोध केलाय पाहूयात। शक्तीपीठ महामार्ग हा वर्धा ते गोवा असा हा महामार्ग होणार आहे। या महामार्गामध्ये 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात आहेत। महामार्गामुळे शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नसल्याने महामार्गाला शेतकरी विरोध करतात। नांदेडमधून देखील हा महामार्ग जात असून या महामार्गाला नांदेड जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा विरोध दर्शवतात। त्यानंतर आता या प्रकरणात भाजप नेते अशोक चव्हाण यांनी विरोध दर्शवलाय। अशोक चव्हाण यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। आज स्वामित्व जो कार्ड आहे, रजिस्ट्रेशन जे झालेलं आहे, लोकांच्या प्रॉपर्टी संदर्भामध्ये केंद्र शासनाने स्वामित्व नावाची एक पूर्ण योजना संपूर्ण देशभर राबवलेली आहे। त्याच्या कार्डचं प्रॉपर्टी कार्ड ज्याला म्हणू त्याचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते संपूर्ण देशामध्ये एकसर सुरुवात झाली। नांदेडमध्ये सुद्धा करण्यात आलेलं आहे। आतापर्यंत लोकांना ग्रामीण भागातल्या आपल्या घराची मालकीचे कुठलेही दस्तावेज किंवा कागद अधिकृत त्यांच्याकडे नव्हते, वाद निर्माण होत होते, त्यांना कर्ज मिळत नव्हतं, अनेक गुंतागुंतीचे प्रश्न होते। त्यामुळे स्वामित्व योजनेच्या अंतर्गत आता लोकांना आपल्या प्रॉपर्टीचे एक अधिकृत कार्ड ड्रोनद्वारे सर्वे केला जातो। त्या सर्वेमध्ये प्रॉपर्टीचा फोटोग्राफ घेतला जातो, त्याची मोजणी केली जाते आणि त्याप्रमाणे त्याला कार्ड दिलं जातं, प्रॉपर्टी कार्ड, जे अधिकृत शासनाचं प्रमाणपत्र आहे की ही तुमची प्रॉपर्टी आहे। आणि त्यामुळे त्याला सुविधा होते, वाद संपतील, करप्शनला वाव राहणार नाही, अधिकृत डॉक्युमेंट राहील, कर्ज घ्यायला सुविधा होते, असे अनेक फायदे त्यातून निश्चित होणार आहेत। शक्तीपीठ महामार्गाला नांदेडच्या शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे, त्यात तुमची सुद्धा जमीन आहे ना, जमीन आहेच ना सगळ्यांनी, माझी अपवाद असं कारण जे काही ठरलं असेल त्याप्रमाणे होईल। परंतु आम्ही त्याच्यामध्ये काय मार्ग कसा काढता येईल आपल्याला, मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, शेतकऱ्यांनाही भेटणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला पर्याय मार्ग काय काढता येईल का, अलाइनमेंट काय बदलता येईल का, पर्याय काय शक्य आहे ते बघू आपण। नांदेडचं पालक विरोध आहेत ना, माझा विरोध तर निश्चितच आहे। लोकांचं जे मत आहे तेच माझं मत आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन त्यातला क्लिअरन्स दिला असल्यामुळे त्याच्यामध्ये पर्याय काय उपलब्ध आहेत ते पाहावं लागणार आहे। नांदेडला पालकमंत्री अजून मिळालेले नाही, मात्र जर मिळत असतील तर पंकजा मुंडे किंवा धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद देऊ मला सांगता येणार नाही। असं आहे की मागण्या अनेक होत असतात, लोकांची मतं असतात, शेवटी हा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या डिस्क्रिशनचा आहे। मुख्यमंत्री जे ठरवतील तो निर्णय होईल। नांदेडला पालकमंत्री पद मला माहीत नाही, राज्यात नाही, कुठेच झालेलं, राज्यात जे राज्यात होईल ते नांदेडला होईल। शक्तीपीठ महामार्गाला पूर्वीही विरोध झाला होता आणि आताही माझा विरोध आहे। मुख्यमंत्री आणि शेतकऱ्यांना भेटून यातून पर्यायी मार्ग काढता येईल का हे पाहावं लागणार असल्याचं मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलंय। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या मतदारसंघातून शक्तीपीठ महामार्ग जातोय, तिथल्या शेतकऱ्यांनी त्याला तीव्र स्वरूपात विरोध दर्शवलाय। मतांसाठी खोटी आश्वासनं भाजपाने दिली असून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी केलाय। शेतीच्या 10 पट मोबदला दिला तरी जमीन देणार नाही, जमीन घ्यायचा प्रयत्न केला तर तीव्र विरोध करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी फडणवीस सरकारला दिलाय। विशेषतः विधानसभा निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांचा विरोध पाहता तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारनं महामार्ग करणार नसल्याचं जाहीर केलं होतं। शक्तीपीठ महामार्ग यापुढे करणार नाही आणि याला स्थगिती देतो, पण जशा निवडणुका पार पडल्या त्यानंतर पुन्हा एकदा महायुती सरकारनं शक्तीपीठ महामार्ग करण्याच्या हालचालींना वेग दिला। खरं तर शक्तीपीठ महामार्ग धार्मिक लोकांना जोडण्यासाठी तयार केला जात असल्याचं बोललं जातंय। वास्तविक गोव्यामध्ये एक देवी आहे, मराठवाड्यातील लोक त्या देवीला जातात। या रस्त्याच्या माध्यमातून शक्तीपीठ नसून हा एक कमिशन पीठ सुरू आहे। या रस्त्याच्या माध्यमातून प्रचंड कमिशन या राज्यकर्त्यांना जमा करायचं आहे। निवडणुकीत झालेला खर्च या नव्या रस्त्याच्या माध्यमातून काढायचा आहे, त्यासाठी शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं जात असल्याचं स्थानिक शेतकऱ्यांनी म्हटलंय। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन सुरू करणार आहोत। जसा कोल्हापूरमध्ये विरोध आहे तसाच किंबहुना त्यापेक्षा मोठा विरोध नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलाय।
शेतकऱ्यांच्या मदतीनं काँग्रेस पक्ष देखील मैदानात उतरणार असून शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून हा लढा तीव्रपणे लढू अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते तिरुपती कोंडेकर यांनी दिली आहे. आता यावर राज्य सरकार कसा तोडगा काढतं ते पाहणं महत्त्वाचं राहील. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजिस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.